17 जून नंतर काही राशींचं नशीब अक्षरशः बदलणार आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेले भाग्य आता उघडणार आहे. माता लक्ष्मीची कृपा या राशींवर इतकी होणार आहे की गरिबी दूर होऊ शकते, अचानक धनलाभ होऊ शकतो आणि आयुष्यात सुख समृद्धी येऊ शकते. विशेष म्हणजे वटपौर्णिमेनंतर तयार होत असलेले ग्रहयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले जात आहेत. पण मित्रांनो, या 5 राशींमध्ये तुमची रास आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या विशेष राशी भविष्याला. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती सतत बदलत असते आणि या बदलांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. 17 जून नंतर शुक्र, गुरु आणि बुध ग्रहांच्या स्थितीमध्ये शुभ बदल होणार आहेत, ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. विशेषतः धनलाभ, नोकरीमध्ये यश, व्यवसायामध्ये प्रगती आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो केल्याने माता लक्ष्मीची कृपा अधिक वाढू शकते, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली रास आहे वृषभ रास. सर्वात पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही जे कष्ट घेत आहात त्याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल दिसू शकतो. ज्या लोकांचे पैसे अडकले होते त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणारा आहे. नवीन ग्राहक मिळतील, नफा वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीने संकेत मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मंडळी, अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेली चिंता आता कमी होऊ शकते. आणि मंडळी, कमेंटमध्ये सांगा तुमची रास वृषभ असेल तर तुमची रास वृषभ आहे का हे नक्की लिहा. आणि उपाय पहा. दर शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दुसरी रास आहे सिंह रास. मंडळी, दुसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ जीवन बदलणारा ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. आणि व्यवसायामध्ये मोठ्या लोकांची मदत मिळेल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. ज्यांचे विवाह जुळत नव्हते त्यांच्यासाठी देखील शुभ संकेत आहेत. मित्रांनो, या काळात तुम्हाला अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. पण मित्रांनो, आता जी पुढची रास आहे तिच्यासाठी तर खूप मोठा धनयोग आहे असे शक्यता आहे. धनयोगाची शक्यता आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढची रास आहे कन्या राशी. मित्रांनो, तिसरी भाग्यवान रास कन्या राशी आहे. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आता सकारात्मक बदल होऊ शकतात. नोकरीमध्ये यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. अचानक धनलाभाचे योग तयार होऊ दिसत आहेत. घरामध्ये शुभ कार्य होऊ शकते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी तर व्हिडिओला लाईक करा. चौथी रास आहे वृश्चिक रास. मंडळी, चौथी भाग्यवान रास वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली राहणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात. जमीन, घर, वाहन यासंबंधी शुभ बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये मोठा फायदा मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाढेल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, पण देव योग्य वेळ आल्यावर नक्की साथ देतो. तर आता 5वी रास आहे मीन रास. मित्रांनो, आणि आता मी रास जिच्यावर सर्वात जास्त माता लक्ष्मीची कृपा होणार आहे ती म्हणजे मीन रास. आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. अचानक पैसा मिळण्याचे योग आहेत. नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल. मित्रांनो, या काळात तुमचं नशीब अचानक बदलू शकतं. तुमची रास मीन असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुमची रास कोणती आहे ते नक्की सांगा. आणि विशेष उपाय काय आहेत तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय श्रद्धेने केल्यास माता लक्ष्मीची कृपा वाढू शकते. दर शुक्रवारी संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. गरीब लोकांना अन्नदान करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. मित्रांनो, ज्या घरामध्ये भक्ती आणि सकारात्मकता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. तर मित्रांनो, या होत्या
त्या 5 भाग्यवान राशी ज्यांच्यावर 17 जून नंतर माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर रोज मिळते राशी भविष्य, धार्मिक माहिती आणि ज्योतिषशास्त्रातील संबंधित खास काही व्हिडिओ. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.